काठीचा आधार आणि आता प्रकाशाची साथ. डोंगरवाडीच्या गुंडू आजोबांची झोपडी झाली लख्ख. आजरा तालुक्यातील डोंगरवाडी घनदाट झाडी, जंगली श्वापदांची भीती आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव. याच जंगलात 97 वर्षांचे गुंडू शेळे आजोबा अनेक वर्षांपासून राहत आहेत. उतार वयामुळे नजर अंधुक झालेली, सोबतीला फक्त 4 जनावरे आणि उजेडासाठी तेलाचा एक छोटासा मिणमिणता दिवा. पण आता या आजोबांचा वर्षानुवर्षांचा अंधार कायमचा दूर झाला आहे. तो भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाच्या NSUI तरुण कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे. गुंडू आजोबा कोणत्याही प्रकाशाविना अत्यंत हलकीत राहत असल्याची माहिती सागर मांडवकर आणि बाळकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यांनी ही परिस्थिती तातडीने NSUIच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून कार्यकर्त्यांनी मदतीचा निर्धार केला. थेट जंगलात पोहोचली मदत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज बंटी पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली NSUIच्या टीमने थेट डोंगरवाडी गाठली. केवळ चर्चा न करता त्यांनी आजोबांच्या झोपडीवर स्वखर्चाने सोलर पॅनल बसवले. आनंद अश्रू आणि लख्ख प्रकाश. जेव्हा बटन दाबताच झोपडीतील बल्ब उजळला, तेव्हा 97 वर्षांच्या गुंडू आजोबांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. आता मला अंधारात चाच पडावं लागणार नाही, अशा भावना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानातून व्यक्त होत होत्या. या मोहिमेत अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुण चौगुले, प्रणव पाटील, गौरव कांबळे, सागर मांडवकर आणि समर्थ जगताप या तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. राजकारण केवळ निवडणुकीपुरतं नसतं, तर ते समाजकारणाचं माध्यम असावं, हे या तरुणांनी दाखवून दिलं आहे.